राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद मागायचं कुणाकडं. अगदी अशीच अवस्था सोलापूर जिल्ह्यातल्या बळीराजाची झाली आहे. घर असो की सरकार, पालकांना सगळ्यांशी समान न्यायानं वागायचं असतं. निदान तसं वागावं म्हणून तरी अपेक्षा असते. महायुती सरकारने शेजारच्या जिल्ह्यातला पालकमंत्री सोलापूरसाठी दिला, पण हे पालकमंत्री जयकुमार गोरे पालकत्वच विसरले. आपण पालक नसून राजा आहोत असा गैरसमज त्यांनी करून घेतलेला दिसतोय. त्यांना काय वाटतं हे माहित नाही, पण कठीण आर्थिक परिस्थितीशी झुंज देणारे शेतकरी मात्र आता तसंच सांगू लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय. या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी कुठे विरोध केला तर कुठे स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर महामार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला. पण यात आश्चर्याची बाब अशी की जिथून विरोध केला होता तिथं बदल केला नाही आणि जिथं स्वागत केलं जात होतं तिथंच नेमका बदल केला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ असेल, सांगोला तालुका असेल आणि त्यापुढेही शेतकऱ्यांनी कसलाच विरोध केला नाही, पण तिथं मात्र या महामार्गात बदल केलाय. सोलापूर जिल्ह्यातील या काही तालुक्यातून हा महामार्ग जाणार होता, त्यामुळे इथला शेतकरी सुखावला होता. आपल्याला जमिनीचा भरभक्कम मोबदला मिळेल आणि हाताशी 4 पैसे येतील अशी स्वप्न सोलापूर जिल्ह्यातला बळीराजा बघत होता. इथल्या बळीराजाची स्वप्न उद्ध्वस्त करण्यात आली. एकंदरीत पाहिलं गेलं तर ज्या आशेवरती बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचं ढग दमलं. इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास काढून घेण्याचं पाप दस्तूर खुद्द पालकमंत्र्यांनीच केलं आहे असा आक्रोश हे शेतकरी बांधव करीत आता करू लागले आहेत. या शेतकऱ्यात नाराजीचा एक प्रचंड लाट उसळून आला आहे आणि पालकमंत्र्यांनी पालकत्वाची भूमिका घेण्याऐवजी त्यांनी राजा बनून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चीड इथल्या शेतकऱ्यांचाच आहेच. शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा नियोजनाप्रमाणे व्हावा यासाठी शेतकरी आणि काही लोकप्रतिनिधी यांच्यात एक बैठकही झाली होती, पण पालकमंत्री हे मुख्यमंत्र्याच्या अगदी जवळचे असल्यामुळे त्यांचा स्वार्थ आडवा येणार आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाणार ही भीती आणि चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी शेतकरी संघटित होऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी करू लागले आहेत. पालक जेव्हा स्वतःला राजा समजतो आणि स्वार्थात गुरुपटून जातो तेव्हा सामान्य जनतेला कुणीच वाली उरत नाही आणि त्याचेच प्रतिबिंब सोलापूर जिल्ह्यात उमटले आहे. याबाबत आपणाला नक्की काय वाटतं ते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, मोहोळ, सोलापूर.